कविताजी अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो की ज्या वंदनीय जैन मुनींनी आजची प्रतिक्रिया दिली त्या बाबतीत मी आता अनेक जैन समाजामधल्या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाच्या व्यक्तींशी बोललो आणि खूप महत्वाच्या जैन मुनींशी देखील मी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या संतानं पुढे येऊन अशी आम्ही शस्त्रास्त्र वगैरे अशी जर भाषा केली असेल तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही. दुसरा विषय याच्यामध्ये कविताची काय आहे माहिती का की आमच्या आमदारांनी लोकहिताचा हा जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्या पक्ष पूर्णपणे पाठीशी ओके. आणि न्यायालयानं दिलेले हे आदेश आहे. न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन महानगरपालिका जर करत असेल तर मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. अत्यंत जबाबदारीनं ही माझ्या पक्षाची भूमिका आहे. न्यायालयीन आदेशाचं पालन करावंच लागेल. लोकभावनांचा आदर करत त्यातही आपल्याला एखादा सुवर्ण मध्ये साधता येतोय का याकरता माननीय मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी कंट्रोल फिडिंगचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला जेणेकरून तुमच्या धार्मिक भावनांचाही तुम्हाला त्या ठिकाणी जे काही सन्मान आहे तो करता येईल. पण कविताजी, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण भारतामध्ये राहतो, आपण अनेक अशा रूढी परंपरा मागच्या 200 वर्षात 100 वर्षात 50 वर्षामध्ये आपण संपवून टाकल्या की ज्या कालबाह्य ठरलेल्या आहेत. या जगामध्ये मला असं वाटतं आपण सोबतच शाळा कॉलेजमध्ये असू, आपल्याला एक धडा होता महापुरुषांचा पराभव. मला अजूनही त्यातलं सगळं अस्खलित आठवतं की महापुरुषांच्या विचारांचा पराभव त्यांचे अनुयायी करतात. याचं कारण ग्रंथ प्रामाण्य. आमच्या ग्रंथामध्ये लिहिलंय तेच आम्ही करणार आणि तसंच आम्ही वागत राहणार. काळ बदलला, संदर्भ बदलले तरी जर आपण सुधारणार नसू तर मला असं वाटतं की आपल्या महापुरुषांच्या विचारांचा हा पराभव आपण करतो. शेवटी जैन मंदिराला सुद्धा तिथं जाळी लावलेली आपल्याला दिसते डॉक्टर कविता राणे. त्याचं कारण असं आहे की मेडिकल रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये सादर झाला आणि शासनाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. फक्त एक गोष्ट मात्र मनापासून मान्य केली पाहिजे की आम्ही जैन समाजाचा मनापासून आदर करतो.